नमस्कार. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगांचा सततानुषतां अशेषकाय प्रसृतान् औत्सुक्यमहरहिताय जघाना युज्ञानमोऽस्तु तस्मै. आपण द्रव्यादी विज्ञानी अध्याय हा 9वा अध्याय बघतोय. सो 9व्या अध्यायामध्ये काही होमवर्क सांगितलेला होता सगळ्यांना. बरेच जणांनी केलेला आहे. सो ज्यांनी केला त्यांचं काय अभिनंदन असं काही मी म्हणणार नाही, पण चांगली गोष्ट आहे करतायत तर. जेवढं रेग्युलर कराल तर तेवढं आपल्याला प्रॅक्टिसच्या दृष्टीने आपण हे पुढे कसं काय काय घ्यायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत. सो तिथे तुम्हाला निश्चितच उपयोग होईल की पेशंट्स मध्ये वापरताना हे कसं करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर म्हणजे ह्या सूत्रांचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस मध्ये कसा करून घ्यायचा आहे हे महत्वाचं आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या रविवारी आपण पहिली पाठांतर स्पर्धा किंवा पाठांतर स्पर्धेचं पहिलं पुष्प पण घेतलेलं होतं. तर त्याच्यामध्ये बरेच जणांनी पार्टिसिपेट केलं. थोडंसं शॉर्ट नोटीस होतं तरी सुद्धा बरेच जण होते, तर चांगली गोष्ट आहे त्या दृष्टीने. आणि पुढच्या ह्याला आता ऑलमोस्ट पूर्ण 1 महिना आहे, तर एकदम तयारीनिशी अशा पद्धतीनं आपण नेक्स्ट ह्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं एक मला वाटतं. आणि पाठांतराचा उपयोग जो आहे ना तो प्रॅक्टिस मध्ये आपल्याला खूप चांगला होत असतो. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की अरे श्लोक ना परीक्षेत लिहिले की विसरून जातात, नंतर काही उपयोग नाही. पण फक्त इम्पॉर्टंट श्लोकाचं असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा तशी गोष्ट होण्याची शक्यता असते. महत्वाचे श्लोक करावेत नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी येते ना की जेव्हा आपण श्लोक पाठ करतो आणि त्यांना अनुवृत्ती देतो, असं ज्या वेळेला घडतं, तर अनुवृत्ती दिल्यामुळे महत्वाची गोष्ट तिथे काय होते, तर अनुवृत्ती दिल्यामुळे श्लोक आपल्याला मुरायला लागतात. श्लोक जसे मुरत जातात ना तसं ते प्रॅक्टिस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करून घेता येत असतो. पेशंट नुसता समोर येऊन बसला ना तरी सुद्धा आपल्याला लगेच सुचायला पाहिजे की अरे हा ह्या श्लोकाच्या नुसार ही संप्राप्ती जाते. असं जर का आपल्याला करता आलं ना तर त्याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल प्रॅक्टिस मध्ये खूप चांगला दिसायला लागतो आणि म्हणून श्लोक पाठ करणं हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आता असं दिसतं की श्लोकांचं पाठांतराच्या बाबतीमध्ये थोडासा कंटाळा असतो सुरुवातीला, परंतु नंतर लक्षात येतं की हे अरे तेव्हा केलं असतं तर फार बरं झालं असतं, बराच वेळ होता तेव्हा वगैरे. तर तसं न करता आतापासून आपण सुरुवात करूयात आणि ज्यांचं पाठ आहे तर त्याचं अनुवर्तन ठेवणं ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. सो तुम्ही जर बघितलं असेल तर मला वाटतं शनिवारी का शुक्रवारीच आपण 9वा अध्याय सुद्धा YouTube वरती लोड केलेला आहे. तर तो बघून तुम्ही उपचार कसे करायचे, काय करायचे ह्या पद्धतीनं 9व्या अध्यायाला सुरुवात करा. पहिला अध्याय जो आहे ना तो सुद्धा YouTube वर ऑलरेडी लोडेड आहे. सो तो सुद्धा तुम्ही पाठांतराच्या दृष्टीने कसा वाचायचा किंवा कशा पद्धतीने उपचार करायचे, तर ध्येयता कशी असली पाहिजे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही याच्यामधनं बघून घ्याव्यात असं मला वाटतं. ओके. सो आपण आजच्या वाचनाला आता सुरुवात करूया. त्यातले काही आपले हे झालेले होते श्लोक 9व्या अध्यायामधले. त्याच्यामध्ये तत्र द्रव्यं गुरुस्थूल स्थिरगंध गुणोल्बणम पार्थिवम गौरवस्थैर्य संघातोपचयावहम द्रवशीत गुरुस्निग्ध मंद सांद्र रसोल्वणम आप्य स्नेहन विश्वंद क्लेद प्रल्हाद बंधकृत. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. पण ज्या वेळेला पंचमहाभूतांचा विषय येतो ना तर त्या वेळेला एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला ह्या पंचमहाभूतांची उत्पत्ती कशी झाली किंवा पंचमहाभूतांचं कार्य काय आहे. पंचमहाभूत शरीरी समवय हा आपण हे बघितलेलं होतं की ज्याला आपण चिकित्सा पुरुष किंवा अधिष्ठित पुरुष असं म्हणतो. तर त्या गोष्टी बघितल्या नव्हत्या. मग ही पंचमहाभूत जी आहेत ना ती कशी झाली उत्पन्न, तर आकाश जे ना तस्माद एतस्मात वा आकाश हा संभूत असं म्हटलंय की आकाशाची उत्पत्ती म्हणजे अशी वेगळी सांगितलेली नाहीये. आकाश कसं आहे ते आपण बघणारच आहोत त्याच्यामध्ये. तर आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वी अशी ही सूक्ष्माकडून स्थूलाकडे अशी उत्पत्ती आहे. सो त्या दृष्टीने ह्या उत्पत्तीकडे पाहायला हवं. एक महत्वाची गोष्ट पाचही महाभूतांच्या बाबतीमध्ये पहिली 4 महाभूत जी आहेत पृथ्वी, आप, तेज आणि वायू, तर त्यांना परमाणू आहेत आणि ते नित्य अनित्य अशा पद्धतीचे आपण 2 पद्धतीचे परमाणू त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. परंतु आकाश जे आहे ना तच्च एकम विभू नित्यम च असं म्हटलंय.
तर ते एकच आहे, विभू आहे आणि नित्य आहे. त्याच्यामुळे आकाशाची उत्पत्ती किंवा आकाशाचा लय अशी गोष्ट नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला थोडासा तर्कसंग्रहाचा आधार निश्चित घ्यावा लागतो. तर तर्कसंग्रहामध्ये आपण बघतोय की ही पृथ्वी कशी आहे हे पहिल्यांदा आपण बघूया. तत्र गंधवती पृथ्वी. काल आपण बघितलं होतं की पृथ्वी महाभूताच्या वनस्पती कशा ओळखायच्या. तर एक महत्वाचं पृथ्वी महाभूताच्या बाबतीमधला गुणधर्म असा आहे की गंधवती पृथ्वी. मग गंध प्रत्येक गोष्टीला असतो. काल कोणीतरी विचारलेलं होतं की मग सुगंध आणि दुर्गंध दोन्ही धरायचे का? तर दोन्ही धरायचे आहे. गंधवान जी गोष्ट आहे ती म्हणजे सुगंध असो किंवा दुर्गंध असो. सुगंध आणि दुर्गंध या दोन भावना आहेत बरं का. पुन्हा जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती दुसऱ्यांना आवडू शकते असं काल सांगितलेलं आहे. एक उदाहरण सांगते, जटामावशी. जटामावशीचा वास जो आहे ना तो अनेक जणांना आवडतो आणि अनेक जणांना अजिबात आवडत नाही असंही असतं. तो कॅम्फर बॉलचे वास घेणारे लोक असतात जो कुणाला अजिबात आवडत नसतो. तर अशा पद्धतीनं त्यामुळं सुगंध आणि दुर्गंध कुठलाही. मग काही गोष्टींच्या बाबतीमध्ये गंध जो असतो ना तो व्यक्त नसतो, तरी सुद्धा पृथ्वी महाभूताचं आधिक्य त्या ठिकाणी दिसतं. आता आपण चंदन गंधवान म्हणून आपण बघतो त्याच्याकडे, की चंदनाला उत्तम सुगंध असतो. परंतु चंदनाचं झाड जर बघितलं ना, तर झाडाला वास कधीच येत नाही. त्याचं जेव्हा आपण खोड म्हणजे लाकूड कापून ठेवतो आणि थोडे वर्ष जातात, तर त्यावेळेला त्याला वास यायला सुरुवात होते. सो कालाचा संस्कार झाल्यानंतर तो गंध व्यक्त होता. तसं इतर काही गोष्टीत त्याचा गंध एकदमच व्यक्त असतो. जसं मोहरीचा गंध आहे किंवा इतर कशाचा देवदाराचा गंध आहे किंवा जटामावशीचा गंध आहे. हे गंध व्यक्त आहेत. परंतु आता आपल्या शरीरामध्ये जर का आपण विचार केला, तर केश, अस्थी हे सुद्धा पृथ्वी महाभूताचे आहेत. मग केसांना एक वेगळा वास असायला हवा होता ना. हाडांचं तर ठीक आहे, आत येतात आपलं तरी आपल्याला समजणार नाही. परंतु केसांना वास असतो का? तर मग व्यक्त नाहीये तो वास. मग व्यक्त कधी होतो? जर केस जाळला ना तर तुम्ही बघा की खराब वास येतो. सो तो वास आहे ना तर तो व्यक्त केव्हा होतो? जाळल्यानंतर होतो. केस जाळल्यानंतर. चुकून जर का कधी काय हेअर ड्रायर वगैरे करताना झालं असेल ना तर तो विशिष्ट वास एकदा आलेला असेल, तुम्ही बघितलेला असेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना गंधाच्या बाबतीमध्ये, तर ते व्यक्तीकरण त्या गोष्टीचं असणं हा भेद राहतो त्याच्यामध्ये. सो तत्र गंधवती पृथ्वी सा द्विविधा नित्या अनित्याच. नित्य आणि अनित्य असे दोन प्रकार सांगितलेत पृथ्वीचे. म्हणजे काय प्रकार म्हणजे? तर नित्य म्हणजे काय? नित्या परमाणु रूपा की जे कधीच नष्ट होणार नाहीये. पंचमहाभूतातलं जे तन्मात्रेच्या नंतर जे उत्पन्न झालेलं पृथ्वी महाभूत आहे ते. आणि अनित्य कार्यरूपा. अनित्य म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं जे कार्य आहे ते मात्र अनित्य आहे. म्हणजे काय? की समजा आपण एखादा टेकडी घेतली, डोंगर घेतला, तर हळूहळू त्याचं स्खलन होतं. म्हणजे मग ती पृथ्वी कमी झाली का? तर नाही. तर ती अनित्य आहे, ती कार्यरूप आहे. त्याचप्रमाणे आपण एखादी बिल्डिंग बांधली, तर एखाद्या त्या विटा, माती हे सुद्धा आपण बघतोय की पृथ्वी महाभूताचा आधिक्य असणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्यापासून बांधली. तर 100, 150, 200 वर्षांनी ती पडणार आहे. तर ती कार्यरूप आहे. म्हणजे ती अनित्य आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आणखीन 3 प्रकार सांगितलेत. पुनस्त्रिविधा शरीरेंद्रिय विषय भेदात. तुम्ही आता म्हणाल की एकदम हे तर्कसंग्रह कुठनं काढलं? पण हे बेसिक्स आपल्याला माहिती हवेत आणि ते जर माहिती असतील ना, तरच आपल्याला हा अध्याय जास्त चांगल्या पद्धतीने समजतो. आता हे जे पृथ्वी महाभूत आहे त्याच्यामध्ये शरीरात्मक पृथ्वी महाभूत, इंद्रियात्मक पृथ्वी महाभूत आणि विषयात्मक पृथ्वी महाभूत. मग ह्याच्यामध्ये शरीर कुठलं? तर शरीरम अस्मदादीनाम. आपण पृथ्वीवरती राहतो ना, त्याच्यामुळं हे शरीर जे आहे तर ते आपलं अस्मदादीनाम नॉर्मली जे पृथ्वीवरती राहणारी लोक आहेत त्यांची शरीर ही पृथ्वी महाभूताने उत्पन्न अशी आहेत. त्याच्यानंतर इंद्रिय कुठलं? तर इंद्रियम गंध ग्राहकम घ्राणम नासाग्रवर्ती. इंद्रिय कुठलं आहे? तर गंध ग्राहक म्हणजे गंध हा विषय असणार, म्हणजे जे गंध ज्ञान करून देणार असं घ्राण. घ्राण म्हणजे काय? घ्राणेंद्रिय. परत नासा म्हटलंय, नासाग्रवर्ती. मग इथे काय? तर इंद्रियाचं अधिष्ठान सांगितलंय. नासा हे इंद्रियाचं अधिष्ठान झालं आणि घ्राण हे जे आहे ते इंद्रिय झालं. हे लक्षात घ्यायला पाहिजे ते. आणि विषयो मृद पाषाणादी. विषय कुठले? तर मृदा म्हणजे माती आणि पाषाण इत्यादी. म्हणजे हे आपल्याला इथपर्यंत हे पाठ झालं किंवा समजलं. हे पाठच करायला पाहिजे बरं का. खूप सुंदर आहे तर्कसंग्रह सुद्धा. तर तुम्ही म्हणाल आता ह्याची स्पर्धा घेता का? तर ही काय स्पर्धा घेणार नाहीये मी. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या आपल्याला माहिती असायला हव्यात. म्हणजे आपण जर का
तर्कसंग्रह वाचून वाग्भट वाचायला लागलो ना तर मग हा अध्याय खूप उत्तम पद्धतीने समजतो. 2 महाभूत आपण इथली घेणार आहोत पहिले. त्याच्यानंतर आलेलं आहे, एक मिनिट हा. आता हे सगळं आपण जे बघितलं ना ते पृथ्वी महाभूताचं, आणि काल तुम्हाला होमवर्क दिलेला होता की पृथ्वी महाभूताच्या वनस्पती तुम्ही लिहून काढायच्या आहेत म्हणून. मग आता हे कशावरनं काढला, तर ज्यांना ज्यांना आपल्याला काय म्हणतो आपण, गंध असणाऱ्या वनस्पती, स्थिर गुणाच्या वनस्पती हे जिथे जिथे बघितलं तर त्याच्यावरनं आपण तो होमवर्क केलेला आहे, बरोबर. सो ह्याच्यामध्ये तत्र द्रव्यम गुरुस्थूल स्थिर गंध गुणोल्बणम पार्थिवम गौरवम, म्हणजे काय, पार्थिव जे जे हे असणार, काय म्हणू आपण ज्याला, पृथ्वी महाभूताचं जे द्रव्य आहे ते कसं आहे, तर गुरु आहे, स्थूल आहे, स्थिर आहे, गंध गुणोल्बण असं आहे. तर त्याचे बरेच वनस्पती काढलेले, कोणी कोणी खूप छान केला होमवर्क त्याचा. तर ह्या होमवर्कच्या दृष्टीनं म्हणजे आपल्याला पृथ्वी महाभूत जिथे जिथे अपेक्षित आहे, माझं कुठे कुठे असणार आहे, समजा कुणाला चक्कर येते ह्याचा अर्थ तेज वायू आकाश वाढलाय, तर मग तिथे पृथ्वी महाभूताचा आपण समावेश करू शकतो चिकित्सेमध्ये. किंवा दुसरी गोष्ट, हाडांशी संबंधित, नाकाशी संबंधित असे काही आजार असतील तर पृथ्वी महाभूताची आपण वनस्पती तिथे वापरू शकणार आहे. शरीरामधलं पृथ्वी महाभूत बिघडलेलं असताना, म्हणजे आता दंत, नख, केशादी हे सुद्धा पृथ्वी महाभूताच्या संदर्भात येतात. तर दातांची जी वनस्पती येतील ना, त्या मॅक्झिमम ज्या आहेत तर त्या पृथ्वी महाभूतावरती जाणाऱ्या आहेत. म्हणजेच आता इथे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा दंतधावनाच्या वनस्पती सांगितलेल्या आहेत ना, अर्कन्य, ग्रोध, खदिर, करंज, ककुभ, आदिचम, ककुभ, अर्जुन, प्रातर्भुक्त्वाच मृदुअग्रम, हे पुढचं सगळं झालं. पण हे सगळं आहेत ना तर ते विशेष करून पृथ्वी महाभूताकडे नेणाऱ्या वनस्पती. म्हणजे आपण शोधून कसं काढायचं ग्रंथांमधनं, तर हा या पद्धतीनं काढायचा. पृथ्वी महाभूत झालेलं होतं आपलं, आणि त्याच्यानंतर द्रवशीत गुरु स्निग्ध मंद सांद्र रसोल्पणम आप्यम स्नेहन विश्चंद क्लेद प्रल्हाद बंधकृत, हे आपण बघितलेलं होतं. तर तसंच आपण ह्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तर्कसंग्रहामध्ये शीतस्पर्शवत्य आपहा असं म्हटलेलं आहे. तर शीतस्पर्श असणार, आता तुम्ही म्हणाल की पाणी गरम केलं, हा, तर पाणी गरम केल्यानंतर काय आहे, तर गरम आहे ना ते, मग कसं काय ते आपमहाभूत झालं, तर तो स्थायी स्वभाव नाही त्याचा. थोडा वेळ ठेवल्यानंतर जे नॉर्मली येतं, हा, नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय असतं, तर शीत असतं, आणि म्हणून शीत. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या ठिकाणी अशी आहे की शरीरात गेल्यानंतर कसं काम करते ते सुद्धा आपण पाहायला हवं, बरोबर. तो तसं जर का असेल ना तर पृथ्वी जलमहाभूत शरीरात गेल्यानंतर काय करणार आहे, तर तिथे आपलं हे नाही वाढवणार आहे, ते अग्नी नाही वाढवणार आहे, अग्नी कमी करणार आहे, शीतलता प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून हे महत्वाचं की शीत स्पर्श वत्य आपहा. ओके. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या संदर्भामध्ये, ज्या ज्या वेळेला आपण पाण्याचा, महाभूताचा विचार करतोय, हा, तर काल कोणीतरी विचारलेलं की 2 गोष्टी, प्लेन ऑफ डिसेक्शन तसं ठेवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकत्रीकरण करणं किंवा सांधणं, या दोन्ही क्रिया ज्या आहेत ना तर ते जलमहाभूत करतं. तर त्या संदर्भात छान प्रश्न विचारलेला होता, ते काल आपण बघितलेलं होतं. ओके. एक मिनिट हा, आता इथे आपमहाभूताचं येत आहे गंधग्राहकम, स्पर्शवान तेज. ओके, बनते का, शीतस्पर्शवत्य आपहा, हे एकदम वायूपर्यंत आलंय. आपमहाभूताचं याच्यात मला आता गंधग्राहकम, एक मिनिट बघूया. शरीरेंद्रिय दर्शन. ओके. ठीक आहे, बहुतेक याच्या पानांमध्ये हे असावेत का नंतर एकदम हे देतात. तर शीतस्पर्शवत्य आपहा असं म्हणत असताना आप कसं आहे, तर थंड त्याचा स्वभाव असणार असं हे आहे. त्याच्यानंतर ताहा द्विविधा नित्य अनित्याच्या, नित्य आणि अनित्य हे पुन्हा जलमहाभूताचे 2 प्रकार सांगितले. मग जो नित्य प्रकार आहे तो कुठला, तर जलमहाभूताचे परमाणू हे जे आहेत ते नित्य आहेत, आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारं कार्य म्हणजे काय, सरित समुद्रादी म्हणजे सरिता, समुद्र, हे सगळं जे आहे ना तर ते विशेषत्वाने आपण बघतो ते काही कार्यरूप आहेत. मग पुन्हा पुन्हा त्रिविधा, शरीरेंद्रिय विषय भेदात. मग शरीर
जललोके असं काहीतरी असे श्लोक आहेत, माझं पूर्ण हे नाही. तर जललोकामध्ये म्हणजे विशेष करून ज्याला ॲक्वाटिक आपण सृष्टी म्हणतो, तर ती जी आहे तर ती शरीर जी आहेत ना तर ती आपमहाभूत प्रधान आहेत. मग आता आपमहाभूत प्रधान ज्या वेळेला आपण द्रव्य शोधणार तर वनस्पती तर शोधणारच. मग वनस्पतीच्या पाण्यामध्ये म्हणजे ॲक्वाटिक प्लांट्स आहेत ना ते सगळे त्याच्यामध्ये येतील किंवा ॲक्वाटिक ॲनिमल्स आहेत तर ते सुद्धा त्याच्यामध्ये येतील. सो हे आपण बघायला पाहिजे. शरीरम जललोके इंद्रियम रसग्राहकम रसना रसग्राहकम रसना जिव्हाग्रवर्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे रस ग्रहण करणारी अशी रसना, रसना हे इंद्रिय झालं आणि इंद्रिय कुणाच्या अधिष्ठानाने आहे तर जिव्हेच्या अधिष्ठानाने ही इंद्रिय आहे. जिव्हाग्रवर्ती ओके. आणि विषयो सरित समुद्रादी असं म्हटलेलं आहे. तर विषय जे कुठले आहेत तर सरित आणि समुद्र हे विषय त्यांनी सांगितलेले आहेत. मग आता इथे पृथ्वी महाभूताचं इंद्रिय कुठलं आलं तर पृथ्वी महाभूताचं जे इंद्रिय ग्रहण झालं त्याचं जलमहाभूताचं जे इंद्रिय आहे ना तर ते रसना किंवा रस घेणार, रसाचं जाणीव करून देणार असं हे झालं. ओके. सो आपलं इथपर्यंत झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आता घेऊयात आपण एक मिनिट हा मागच्याकडे जाऊया. आप्यं स्नेहन विश्यन्द क्लेद प्रह्लाद बंधकृत वृक्ष तीक्ष्णोष्ण विशद सूक्ष्म रूप गुणोल्बणम आग्नेयं दाह भावर्ण प्रकाश पचनात्मकम वायव्यं वृक्ष विशद लघु स्पर्श गुणोल्बणम. आता इथे बघा हा आप्यं स्नेहन विश्यन्द आप महाभूत काय करते स्नेहन करते विश्यन्द करते क्लेद उत्पन्न करते प्रल्हाद बंधकृत ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. इथपर्यंत आपलं वाचन झालेलं होतं राईट. सो त्याच्यानंतर वृक्ष तीक्ष्ण उष्ण विशद सूक्ष्म रूप गुणोल्बणम आग्नेयम. आग्नेय म्हणजे अग्नि महाभूताचं अस्तित्व कसं आहे तर अग्नि महाभूत स्वतः वृक्ष आहे. ओके. तीक्ष्ण आहे, गामित्व त्याला जास्त आहे किंवा तीक्ष्णत्व आहे. त्याच्यानंतर उष्ण आहे. आता अग्नी बर का आपण ठेवला आणि थोड्या वेळाने गार झाला अग्नी असताना हा अग्नी विझल्यावर नाही अशी गोष्ट होते का हा थंड आहे ना अग्नी जरा बरं आहे असं नाही होत. जसं पाणी आपण म्हटलं की गरम केलं म्हणजे आपण अग्निसंस्कार केला त्याच्यावरती अग्निसंस्कार केल्यानंतर पाणी गरम झालं नाही असं नाही. परंतु त्याचा स्वभाव कसा आहे शीत आहे ते पुन्हा नॉर्मलला झालं थोड्या वेळाने तो त्याचा गुणधर्म घेणार आहे. पण इथे थंड अग्नी कधी असतो का तर नसतो. सो त्या पद्धतीनं अग्नीचा गुण म्हणूनच कसा आहे तो तर उष्ण आहे. आणखीन एक काल प्रश्न विचारलेला होता की समजा पाणी गरम केलं तर पाणी गरम केल्यानंतर मग त्यातला आपमहाभूत कमी झालं आणि हे अग्नेय महाभूत वाढलं असं होतं का तर गुणांतराधान जे आहे ना ती गोष्ट तिथे घडते म्हणजे गुण बदलतो आणि गुणानुसार कार्य बदलतं. म्हणजे थंड पाणी प्यायल्यानंतर म्हणजे अति थंड ज्याला आपण फ्रीज मधलं पाणी म्हणू तर तो क्लेद अधिक उत्पन्न करेल. साधं पाणी रूम टेम्परेचरचं पाणी प्यायल्यानंतर क्लेद उत्पन्न करेल पण थंड फ्रीज मधल्या पाण्या इतकं नव्हे. आणि तेच आपण गरम पाणी प्यायला ना तर कमीत कमी क्लेद उत्पन्न करेल. त्या अर्थाने त्याचा परिणाम येतो आणि गुणधर्म बदलतात. आणि म्हणूनच औषधी कल्पना किंवा औषधी तयार करत असताना वेगवेगळे संस्कार जे केले जातात ना ते ह्याच्यासाठी केले जातात. पृथ्वी महाभूत किंवा महाभूताचं संघटन लगेच बदललं जातं असा अर्थ नाही तिथे घेऊ शकत आपण परंतु गुणांतराधान ही गोष्ट निश्चित होत असते. त्याच्यानंतर वृक्ष तीक्ष्णोष्ण विशद सूक्ष्म रूप गुणोल्बणम. कसं आहे हे वृक्ष आहे तीक्ष्ण आहे उष्ण आहे आणि विशद विशद म्हणजे काय तर स्वच्छ करणारं. तुम्ही जर का बघितलं असेल ना तर कुठलाही रिच्युअल्स करताना अग्नीची साक्ष ठेवून रिच्युअल्स केले जातात किंवा अग्नी तिथे असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही शिक्षा देत असताना सुद्धा अग्निदिव्य असं म्हटलं जातं. फार मोठ्या अग्निदिव्यातून केली जे तावून सुलाखून बाहेर पडणार किंवा हिणकस गोष्टी काढून टाकणार ह्याच्यासाठी अग्नी हा महत्वाचा. विशद म्हणजे स्वच्छ करणार या अर्थाने. मग आता सोनं आहे तर सोनं आपण 100 वेळेला ते अग्नीमध्ये घातलं जातं बाहेर काढलं जातं की त्याच्यामध्ये फक्त सुवर्ण शिल्लक राहायला लागतं बाकीच्या ज्या काही हिणकस गोष्टी असतात त्या कमी होत जातात आणि त्या दृष्टीने म्हणून हे विषदत्व आणणं ह्या दृष्टीने ह्या अग्नीचं महत्व आहे. आता शरीरामध्ये याचा उपयोग आपण कसा करून घेणार तर शरीरामध्ये सामत आहे म्हणजेच काय असणारे क्लेद असणारे गौरव असणारे मग आपल्याला हे काढून टाकायचंय शरीरामध्ये विषदत्व आणायचंय.
तर तिथे अग्नीचा वापर व्हायला पाहिजे, बरोबर. आणि तिथे अग्नीचा वापर करायचा म्हणजे काय, तर तो जाठर अग्नीचाच आपण वापर करून घेणार आहे. मग सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लंघन. लंघन दिल्यानंतर जाठर अग्नी जो आहे तर त्याच्यावरचा ओव्हरलोड जो झालेला आहे तो कमी होईल. ओव्हरलोड कमी झाल्यानंतर तो अग्नी योग्य पद्धतीने वर्धमान व्हावा म्हणून काही विशिष्ट पण आग्नेय धर्माची किंवा आग्नेय महाभूत प्रधान असणारी अशी द्रव्य वापरू शकतो. मग ती द्रव्य वापरल्यानंतर अग्नीला बल मिळेल आणि मग शरीरामध्ये विषदत्व येणार आणि मग सामता नष्ट होणं, रोगांपासून दूर ठेवणं ह्या गोष्टी घडतील. सो ह्या दृष्टीने विषद हा गुण महत्वाचा. त्याच्यानंतर सूक्ष्म, अग्नी हा सूक्ष्म आहे, अगदी कुठेही जातो, म्हणजे असं बंद करून घेतला आणि तिथे गेला नाही असं काही होत नाही अग्नीचा. सो त्याच्यामुळे सूक्ष्म स्रोतोसांमध्ये जाणारा अग्नी आणि म्हणूनच जे 13 प्रकारचे वेगवेगळे अग्नी शरीरामध्ये सांगितलेत ना, तर त्याच्यामध्ये हे धातूग्नी किंवा पंचमहाभूताग्नी जे आहेत, तर भूताग्नी ज्याला म्हटलं तर ते सुद्धा जे आहेत ना, तर ते सूक्ष्म गुणामुळे संपूर्ण शरीरामध्ये काम करत असतात. त्याच्यानंतर हे कसं आहे तर रूप गुणोल्बणम, त्याच्या महत्वाचा गुण कुठला अग्नेयाचा, तर रूप गुण. रूप दर्शन दिसतंय जे आपल्याला त्याचं रूप. एखादा माणूस असतो, आपण म्हणतो की काय साधना आहे त्याची, तेजाने अगदी तो असा तेजस्वी दिसतो. तर तेजस्वी दिसतो म्हणजेच काय, तर आग्नेय, आग्नेय हा गुण त्याच्यातला अधिक वर्धमान आहे आणि त्यामुळे तो तेजस्वी दिसतोय. मग आता ही साधना काय करते, तर साधना जी आहे ना, तर ती शरीरामध्ये विषदत्व आणते, सामता नष्ट करते आणि म्हणूनच साधना केल्यानंतर किंवा विशिष्ट पद्धतीचा आचरण केल्यानंतर हे तेजस्वीपणा शरीरामध्ये येणं ही गोष्ट घडत असते आणि म्हणून रूप गुणोल्बणम असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर एखादी गोष्ट चमकते किंवा एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्याच्याकडे आकृष्ट होतोय, असं ज्या ज्या गोष्टी असतील ना, तर ते विशेष करून आग्नेय धर्माच्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. जे पटकन लक्ष जाणं या अर्थाने. आग्नेयम दाह भा वर्ण. दाह काय आता काम करतंय अग्नेय महाभूत, शरीरामध्ये काय करताय तर दाह उत्पन्न करताय, पहिलं महत्वाचं. म्हणजे अग्नी आहे आणि हा थंड अग्नी आहे असं कधीच नसतं. सो अग्नी कसा आहे, दाह उत्पन्न करणार आहे. मग तिथे प्रत्येक वेळेला जळजळ होईल या अर्थाने नाही, तर दहन करणं, नष्ट करणं किंवा ती गोष्ट सफाचट करणं किंवा साफसफाई करणं हे काम सुद्धा दाहाचं होऊ शकतं. त्याच्यानंतर भा, भा म्हणजे प्रभा या अर्थाने. त्या प्रभा म्हणजे आता जे म्हणलं ना तेजस्वी दिसणं, लुक. तुम्ही जर बघितलं असेल ना, तर हे असतात ना साधू संत वगैरे जे असतात, तर त्यांच्या मागे असं प्रभावळ काढलेलं असतं, म्हणजे लाईट रेज असे सगळे येत आहेत असं. तर हे जे आहे ना, तर त्याला प्रभा असं म्हटलं जातं. तर ही प्रभा उत्पन्न करण्याचं काम हा अग्नी करत असतो. आणि ह्या अग्नीमुळेच तेज प्राप्त होत असतात आणि म्हणून दाह भा वर्ण, शरीराचा वर्ण जो आहे ना, तो सुद्धा या अग्नेय धर्माने किंवा अग्नेय गुणाने प्रकाशित होत असतो. म्हणजे एखादा माणूस जो असतो, म्हणजे पित्त प्रकृतीच्या ह्याच्यामध्ये अग्नी महाभूत जे आहे ते विशेष करून प्रकट असतात. मग पित्त प्रकृतीचा माणूस जो असतो ना, त्याची त्वचा तेजस्वी असते, बऱ्याच वेळेला तुम्ही बघितली असेल तर. तर त्या दृष्टीने ह्याच्याकडे आपण बघायला पाहिजे. दाह भा वर्ण प्रकाश, प्रकाश उत्पन्न करणं किंवा ज्याला आपण हे म्हणतो प्रकाशमान करणं, ही गोष्ट अग्नेय तत्वामुळे होते. रात्र आहे, अंधार झाला, एकदम पूर्ण काळाकुट्ट अंधार आहे, तरी सुद्धा एक काडी जरी काड्यापेटीची पेटवली ना, तरी पूर्ण असं म्हणतो असतो उजळून निघतो. तर त्या पद्धतीनं हे अग्नेय तत्व आहे. म्हणून प्रकाश, सर्व गोष्टींचा प्रकाश करणारा. आणखीन एक अर्थ इथे प्रकाशाचा आपण घेऊ शकतो. प्रकाश याचा अर्थ ज्ञान असा घेतला जातो. म्हणजे दिसल्यानंतर, म्हणजे लाईट रेज पडल्यानंतर जे आहे ते समजतं, त्याला यथार्थ ज्ञान असं म्हटलंय. आणि यथार्थ ज्ञानाच्या विरुद्ध किंवा त्याच्या विपरीत ज्ञान जे आहे ना, त्याला विवर्तवाद असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर सूत्र हा सॉरी रज्जू सर्प हा वा, म्हणजे काहीतरी अंधारात दिसतंय पण ज्ञान होत नाहीये नक्की काय आहे. मग ते बापरे साप आहे का दोरी आहे, हे जे आहे ना ते अज्ञान जो हे करतोय तो तम करतोय, अज्ञान प्रकट करणारा. परंतु त्याच ठिकाणी हा प्रकाश जर का आला तर काय करतोय, तर तो ज्ञान प्रकट करतोय आणि म्हणून प्रकाशने ह्याचा अर्थ ज्ञान उत्पन्न करणं हा अग्नेय गुणधर्म आहे. एक माऊलींची उभी आहे बरं का, छान. पहा पा बिंब बचके एवढे प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे असं म्हटलंय. म्हणजे हे बिंब किंवा रविबिंब किंवा आपल्याला जो सूर्य दिसतो तो केवढा आहे, बचक एवढे म्हणजे केवढा, तर आपल्या मुठी एवढा. जर का बघितलं ना साधारणपणे हातात मावेल असं वाटतं, एवढं आहे इथून जेव्हा आपण बघतो तेव्हा. अर्थात परी
प्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, पण उजळून टाकायचं असेल ना तर सगळ्या दिशा एकदम तो उजळून टाकतो असं आहे. सो त्या दृष्टीने या प्रकाशाकडे बघायला पाहिजे. आणि ह्याचं कार्य काय महत्वाचं तर पचनात्मकम, पचन करणं हे महत्वाचं काम अग्नी महाभूत शरीरामध्ये करत आहे. आणि म्हणून पचन कोणाचं तर दोषांचं पचन होणं, त्या दृष्टीने अग्नी महत्वाचा. आणि म्हणून चिकित्साचं एक महत्वाचं सूत्र आहे, त्याच्यामध्ये आपण अग्नी जो आहे ना तर त्याचं रक्षण नियमितपणे करावं असं म्हटलेलं आहे. अग्नी शांतेग्नौ म्रियते चिरम जीवती अनामयः असं म्हटलंय. अग्नी जर शांत झाला तर शरीराचं काय होतं म्रियते मरतो. चिरंजीवती अनामयः अगदी तोच जर उत्तम असेल तर मात्र चिरकाल जगतो, जीवन मिळतं. आणि कसं ते सुद्धा तर अनामयः म्हणजे निरोगी जीवन जगतो. आणि त्याच्यासाठी काय असायला पाहिजे तर अग्नी शरीरामधला उत्तम असायला हवा. आणि म्हणून अग्नीचं रक्षण जे आहे ना ते अतिशय प्रयत्नपूर्वक करावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे जे आहे तुम्हाला होमवर्क म्हणून सांगते. मगाशी मी तुम्हाला ह्याचा दाखवलं काय तर्कसंग्रहाचा. तर्कसंग्रह एकदा वाचून काढा फक्त. मी काय लगेच बघायला येणार नाही खरंच वाचलंय की नाही ते. आम्ही जेव्हा शाळेत होतो ना त्यावेळेला हे वाचणे असा जो होमवर्क असतो ना तो शाळेतून घरी जायच्या आधीच टिक मार्क करायचो आम्ही बरं का. कारण वाचलंय की नाही कोण विचारणार आहे. पण ना त्याचा पुढे आपल्याला खूप उपयोग होत असतो वाचनाचा. सो त्या दृष्टीने तर्कसंग्रहातली महाभूत संकल्पना आहे ना ती जरा एकदा वाचून काढा. त्याच्यानंतर वायव्य वृक्ष विशद लघु स्पर्श गुणोल्बणम. वायव्य जे आहे ना द्रव्य ती कशी आहेत तर वृक्ष आहेत. अग्नी सुद्धा वृक्ष आहेत, वायव्य सुद्धा वृक्ष आहेत, परंतु दोघांच्या वृक्षमतेमध्ये फरक आहे. आपल्याला पुढे आल्यानंतर समजेल. विशद इथे सुद्धा वायव्य विशद म्हणजे स्वच्छ करणार असं आहे. इथे कसं आहे लघु आहे. अग्नेय सुद्धा लघु आहेत बरोबर. सो अग्नेयाचा गुणधर्म प्रमुख कसा आहे की सूक्ष्म आहे. इथे वायव्य जे आहे ते लघु आहे. आणि कसं आहे स्पर्श गुणोल्बणम स्पर्श समजणं, स्पर्शाने युक्त असं आहे. म्हणजे विशिष्ट स्पर्श असणारा म्हणजे मऊ असणार, खरखरीत असणार, मुलायम असणार, तुळतुळीत असणार हे वेगवेगळे स्पर्श त्याच्यामध्ये विशेष करून वायव्याच्या बाबतीमध्ये आपण बघतो. सो वायव्य वृक्ष विशद लघु स्पर्श गुणोल्बणम रौक्ष लाघव वैषद्य विचार ग्लानिकारकम. हे वायव्य महाभूत किंवा वायू महाभूत काय करतं शरीरामध्ये तर रौक्ष शरीरामध्ये वृक्षता आणतं. आणि म्हणून आपण बघतो की वात वाढल्यानंतर स्किन जी आहे ती ड्राय होते. थंडीमध्ये शिशिर ऋतूमध्ये विशेष करून जेव्हा वाताचा अधिक्य दिसायला लागतं वृक्षता दिसते त्यावेळेला सुद्धा स्किन ड्राय पडणं ह्या गोष्टी दिसतात. त्याच्यानंतर ज्या वेळेला वर्षा ऋतूमध्ये आपण वाताचा प्रकोप होतो तर त्यावेळेला वेगवेगळे वाताचे विकार आपल्याला झालेले दिसतात. त्यामध्ये वृक्षता हे एक विशेष करून दिसतात. वय झाल्यानंतर म्हणजे 60च्या पुढे गेल्यानंतर स्किन जी आहे ना ती आपोआपच ड्राय व्हायला लागते. मग ते सुद्धा काय तर वायूचं अधिक्य असणं हे दाखवणारा गोष्ट आहे ती म्हणून तिथे वृक्ष दिसतात. सो वृक्ष आणणार किंवा वृक्ष आणणं हे काम कोणाचं आहे तर वायूचं आहे. मग वृक्षता आणणं ही गोष्ट प्रत्येक वेळेलाच आपल्याला चांगली नाहीये असं वाटेल ना. कारण की स्निग्ध असणं चांगलं आहे. परंतु ज्या वेळेला सामता आहे, बुळबुळीतपणा आहे, पिच्छिलता आहे तर ही पिच्छिलता घालवण्यासाठी ह्या वृक्षतेचा उपयोग होतो की नाही तर निश्चित होतो. सो प्रत्येक द्रव्य जे आहे ना ते उपयोगी आहे आणि त्याचं कार्य वेगवेगळं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सो वृक्ष लाघव लघुता आणणार असं आहे. वायू धर्माची किंवा वायू महाभूत प्रधान अशी जी जी वनस्पती द्रव्य आहेत तर ती लाघव लघुता आणणारी अशी आहेत. आणि काय वैषद्य म्हणजेच विशदता स्वच्छपणा आणणार असं आहे. आणि विचार ग्लानिकारक विचार म्हणजे विचार करणं असं नाही बरं का. विचार म्हणजे विहरणं किंवा टू मूव्ह या अर्थाने येतं त्या. किंवा विचार याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की खूप अनंत विचार येणं याही अर्थाने तो घेऊ शकतो. म्हणजे एकातनं दुसरा दुसऱ्यातनं तिसरा विचारांची जी मालिका आहे ती न थांबणं. मग जर का असं झाल्यामुळे झोप लागत नसेल मग तिथे ही वृक्षता जी आहे ना ती जागरणासाठी कारणीभूत आहे वायू वाढल्यामुळे. मग तिथे वायूच्या शमनासाठी वायूच्या विपरीत अशी औषधं आपल्याला द्यायची. मग वायू कसं आपण बघितलेलं होतं वृक्ष विशद लघु असं आहे.
मग ह्याच्या परफेक्ट विरुद्ध अशी चिकित्सा करायला पाहिजे जर का झोप लागत नाही आणि विचार खूप आले तर. वृक्षाच्या विरुद्ध स्निग्ध म्हणजे आयदर तेल किंवा तूप तिथे लावायला पाहिजे. विषदाच्या ह्याच्या अपोजिट जे आहे ते पिच्छिलं म्हणजे बुळबुळीत असणारं तेल पाहिजे, ड्राय तेल नसलं पाहिजे. पिच्छिलं. त्याच्यानंतर म्हणजे आता त्याच्यामध्ये बघा हा कॅस्टर ऑइल आहे किंवा खोबरेल तेल आहे. तर खोबरेल तेल थिन आहे जास्त, त्याच्यापेक्षा कॅस्टर ऑइल घट्ट आहे. त्याच्यानंतर जड असणारं, लघु म्हटल्यानंतर गुरु असणारं असं पाहिजे. मग त्याच्यात विशेष करून अश्वगंधा, शतावरी, भुईकोळा, सिद्ध तेल असं जर वापरलं गेलं ना तर त्याचा परिणाम चांगला येईल. मग हे विचारांची मालिका थांबेल आणि झोप लागेल. म्हणजे आता जिथे जिथे अल्पनिद्रावाले पेशंट आहे, इन्सोमनियावाले पेशंट आहेत, तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला काय कशा पद्धतीने विचार करायचा हे इथे समजतं. ओके, सो रौक्ष लाघव वैषद्य विचार आणि काय करतं ते तर ग्लानिकारकम, ग्लानी आणतात. खूप जास्त वात शरीरामध्ये झाला तर काय होणार आहे तर ग्लानी येते. ग्लानीने काय होणार आहे चक्कर आल्याप्रमाणे वाटतं ग्लानी म्हणजे. तर ही चक्कर ज्या वेळेला येते ना तर त्यावेळेला त्याच्या विपरीत अशा पद्धतीची चिकित्सा करणं गरजेचं आहे. मग कशी कशी चिकित्सा करायची पुन्हा तिथे आपल्याला तर पुन्हा वायूच्या विपरीत म्हणजे लघु नसणारी, विशद नसणारी आणि गतिमान नसणारी अशा पद्धतीची आपल्याला चिकित्सा करायची आहे. सो इथे ग्लानिकारकम. ओके, त्याच्यानंतरच महाभूत आहे नाभसम म्हणजे काय नभ. नभ म्हणजे काय आकाश. आकाश जे आहे ना त्याचे परमाणु नाहीयेत बरं का, बाकीच्या चौघांचे परमाणु आहेत म्हणून त्याला एक स्थूलत्व आहे, पण आकाशाचे परमाणु नाहीत आणि म्हणून तच्च एकम विभू नित्यंच असं तर्कसंग्रहामध्ये म्हटलेलं आहे. आकाश हे एकच आहे, एकम विभू. विभू म्हणजे सगळीकडे हजर असणार. म्हणजे कुठून हे तुम्ही बघा आकाश आहेच आहे, नाही असं होत नाही. वारा मात्र वेगवेगळा आहे. म्हणजे आज आपण इथे आहोत पुण्यात तर गार वारा येते समजा, आणि उद्या आपण मुंबईमध्ये आहोत तर मुंबईत गरम वारा येते, म्हणजे वेगवेगळे वारे आहेत. पण आकाश एकच असतं सगळीकडचा. आणि आकाशाला उपाधी मिळाल्यानंतर घटाकाश, मठाकाश हे तयार होतात. पण घटाकाश, मठाकाश हे फुटलं की ते कशात विलीन होतं पुन्हा महदाकाशामध्ये होतं. सो त्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची की आकाश जे आहे ना तर तच्च एकम विभू नित्यमच्या ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मग हे आकाश कसं आहे सूक्ष्म आहे. ओके, सो सूक्ष्म असल्यामुळे काय ते प्रत्येक ठिकाणी गामित्व असणार असं आहे. हे सुद्धा विशद आहे म्हणजे स्वच्छ करणार आहे आकाश. लघु शब्द गुणोल्बणम, लघु आहे, हलका आहे, सगळ्यात हलका आहे रादर. आता जर का आपण पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश असं जर बघितलं तर आकाशाला तर परमाणूच नाही, तर त्याच्यामुळे ते अतिशय हलकं. वायू त्याच्यापेक्षा जड, वायूपेक्षा जड कोण आहे अग्नी, अग्नीपेक्षा गुरु असणार कोण आहे तर जल, आणि जलापेक्षा सगळ्यात जास्त गुरु असणार कोण आहे तर पृथ्वी. ह्या पद्धतीने जातं आणि ही उत्पत्ती जी आहे ना ती आकाशाकडनं स्थूलाकडे म्हणजेच पृथ्वीकडे अशी आहे, आणि लय जो आहे ना तो पृथ्वीकडनं आकाशाकडे असा जातो. म्हणजेच काय तर पृथ्वी महाभूत आहे तर त्याचा ग्रास कोण घेतं तर जल महाभूत घेतं. ग्रास घेणं म्हणजे लय पावणं या अर्थाने. आता जल महाभूत आहे तर जल महाभूताचा ग्रास कोण घेतं तर अग्नी महाभूत घेत आहे. आता इथे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की पृथ्वी महाभूत आहे आणि त्याला आता कुठलंही तुम्ही बघा की पाणी खूप जास्ती आल्यानंतर फ्लड येऊन जातात आणि तो जी जमीन आहे ना तर ते पाणी गिळंकृत करतं, राईट, म्हणजे कव्हर अप करतं. सो त्याप्रमाणे पृथ्वीला जल, जलाला अग्नी. आता जल आहे तर त्याला आपल्याला थांबवायचं आहे तर तिथे अग्नी महाभूताचा उपयोग करून घ्यायला लागतो. अग्नी जो आहे ना तर त्याचा ग्रास कोण घेतं तर वायू ग्रास घेत आहे. म्हणजे एखादी पणती आहे तिला जर का आपल्याला हे करायचं आहे ना थांबवायचं आहे तर आपण काय करतो फुंकर मारतो, म्हणजे वायूच्या योगाने तिचा ग्रास घेतला जातो, अग्नीला शांत केलं जातं. त्याच्यानंतर वायू जो आहे ना तर तो कोणामध्ये लय पावतोय तर तो आकाशामध्ये, आणि आकाश जे आहे ते नित्य असल्यामुळे त्याच्या लयाचा प्रश्न येत नाही. सो हे उत्पत्ती आणि लय ह्याचे क्रम जे आहेत ते आपण व्यवस्थित लक्षात घ्यायला पाहिजे. सो नाभसम सूक्ष्म, विशद, लघु, हलका आहे सगळ्यात, शब्द गुणोल्बणम, आकाशाचा हा महत्वाचा गुण, शब्द गुणकम आकाशम, तच्च एकम विभू नित्यमच असं तर्कसंग्रहामध्ये आलेलं आहे. शब्द गुण असणार असं आकाश आहे.
मग आता प्रत्येक गोष्टीचा शब्द कसा आहे हे बघायला आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आकाशाचा त्याचा संबंध जो आहे ना तो बघायला हवा. तर त्या दृष्टीने शब्द कसा आहे, तर मग हे आपण चिकित्सक शब्द किंवा निदानामध्ये शब्द कसे वापरतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण चेस्टमध्ये हार्ट साऊंड बघतो. शब्द म्हणजे आकाश असल्यामुळे तिथे शब्द येतो, राईट. सो अदरवाईज कसं आहे ना की तुम्ही बोनला स्टेथो लावा ना, काहीतरी आवाज येतो का, क्रॅकलिंग साऊंड येतो, पण जर का जॉईंट असेल तर, होल जर का बोन असेल तर तिथे काही हालत नाही, बरोबर. परंतु जिथे आकाश आहे म्हणजे हृदयाच्या आतमध्ये पोकळी आहे आणि म्हणून त्याचा विशिष्ट आवाज येतो लपटप, तो आपण आपल्या निदानामध्ये बघत असतो. तसंच छाती जे आहे म्हणजे चेस्ट आहे, लंग आहे, त्याच्यामध्ये पोकळी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट आवाज आपण बघतो. जर का ते भरले गेले तर क्रेप्स आपण ऐकतो. तर ह्या दृष्टीने आपण तो आवाज बघत असतो. आपण पोट जर बघितलं तर आकोटन परीक्षण करून आपण पोटाचा पण विशिष्ट हे बघत असतो. रेझोनंट नोट, डल नोट ह्या गोष्टी बघत असतो. सो असा उपयोग जो आहे ना, तर पंचमहाभूतांपैकी आकाशाचा जो आहे तो निदानामध्ये या पद्धतीने आपल्याला करून घेता येत असतो. सो नाभसम सूक्ष्म विशद लघु शब्द गुणोल्बणम. शब्द हे महत्वाचं नाभस द्रव्यांच्या बाबतीमध्ये जाणून घ्यायला पाहिजे. आणि सौशिर्य लाघव करम, सुशिरता आणणार. सुशिरता म्हणजे काय, तर कॅव्हिटी, आतमध्ये पोकळी निर्माण करणार असं हे आहे. मग आता हे चिकित्सेमध्ये कधी उपयोगी आहे, ज्या ज्या वेळेला आपण बघतो ना की सामता आहे आणि सगळीकडे सगळी स्रोतस भरलेली आहेत, असं जर झालं ना तर जास्त त्रासदायक होतं आणि मग संप्राप्ती जी आहे तर ती मोडण्यासाठी आपल्याला तिथे सौशिर्य उत्पन्न करणं ही गोष्ट गरजेची आहे. मग काय करणार आपण, अग्नी वाढवणार, अग्नीने तिथल्या सामतेचं पचन करणार, सामता तिथली निघून गेली की काय होणार आहे की आतली स्रोतस जी ती मोकळी होतील, पोकळपणा त्यांच्यामध्ये येईल आणि मग जे भाव पदार्थांचं वहन व्हायला पाहिजे त्या गोष्टींचं वहन त्याच्यामधनं होऊ शकतं. सो त्या दृष्टीने सौशिर्य ही गोष्ट महत्वाची. सुशिरा असा शब्द म्हणजे संशील लाघव करम, लाघवता आणणार, शरीर हलका असं म्हटलं जातं. आता हे काही प्रत्यक्ष अनुभव कोणाला नाही, परंतु आपल्या शास्त्रावरती आपला विश्वास असायला हवा. सो विशिष्ट सिद्धी प्राप्त झाल्यानंतर हनुमंताला या सिद्धी प्राप्त होत्या आणि माघारी माझी सिद्धी वगैरे, बरं का. म्हणजे काय, तर तो अतिशय छोटा व्हायचा हनुमंत, म्हणजे अगदी दरवाजाच्या खालची जी फट असते ना तिथनं सुद्धा तो आत जाऊ शकायचा. तसा तो श्रीलंकेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला. कारण का, तो साक्षात वायुपुत्र हनुमान आहे. म्हणजे ही आकाशामुळे येणार आहे. छोटं होणं, मोठं होणं हे काम जे आहे ते वायूशी संबंधित आहे, बरोबर. सो ह्या गोष्टी त्यांच्याकडे, म्हणून हनुमंतांना ती सिद्धी होती. आणि मग मोठे तर केवढे मोठे आहेत, त्या स्वतःची शेपूट करून त्या सिंहासनापेक्षा उंच करून ते त्याच्यावरती बसले, एवढे मोठे ते झाले. सो असं दोन्ही गोष्टी काय म्हणू, पंचमहाभूत ज्यांच्या ताब्यात असतात ना त्यांना या सिद्धी प्राप्त होतात. आणि लगी मागरी अशा सिद्धींची नावं आहेत. सो मुद्दा आपला ह्याच्यात येतो की सौशर्य आणि लाघव करम, हे लाघव आणणार असं हे नाभस म्हणजे आकाश महाभूत आहे. तर ह्या पाचही महाभूतांचा वापर जो आहे ना तो आपल्याला निदानामध्ये, चिकित्सेमध्ये सर्वत्र करून घ्यायचा. इथे एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते की एक पंचीकरण सिद्धांत म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आपण सुरुवातीलाच बघितलेलं की सर्वं द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे तस्मात् नैक द्रव्य भूतसंघात संभवात. भूतसंघात म्हणजे काय, तर पाचही महाभूत एकत्र येऊन हे सगळं बनलेलं आहे. आता तुम्हाला होमवर्क दिलेला होता ना, तर त्याच्यामध्ये पृथ्वी महाभूताच्या वनस्पती शोधा असं सांगितलेलं. तर छान काढल्यात वनस्पती सगळ्यांनी, की अगदी ह्याच्यामध्ये काय आपलं अर्जुन, वट, त्याच्यानंतर देवदार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात, बरोबर. परंतु हे करत असताना फक्त पृथ्वी नाहीये हा त्यांच्यामध्ये, हे पंचमहाभूत आहेतच, परंतु पृथ्वी महाभूताचं उत्कटीकरण आहे आणि म्हणून त्याला पृथ्वी महाभूताच्या वनस्पती असं आपण म्हणणार आहे, हे लक्षात घ्या. जल महाभूताच्या म्हणजे रसाची उत्पत्ती, रसाची व्यक्ती तिथे जास्त आहे, म्हणून जलीय महाभूताच्या वनस्पती असं आपण त्यांना म्हणणार आहे. मग पंचीकरण म्हणजे काय, तर पाचही महाभूत एकत्र येऊन प्रत्येक गोष्ट बनली आहे, बरोबर. ह्या पाच महाभूतांचं प्रमाण काय, तर पाच महाभूतांचं प्रमाण नोटिफाय करणारा जो सिद्धांत आहे ना तो म्हणजे पंचीकरण सिद्धांत. ह्याच्यामध्ये जो स्वीकारला गेलेला सिद्धांत आहे ना त्याच्यामध्ये 50% म्हणजे कुठलं एक सर्कल काढायचा. तर सर्कल काढल्यानंतर काय येतं तिथे, तर सर्कल आपण जेव्हा काढतो ना
तर त्याच्यामध्ये सर्कल काढल्यानंतर त्याचा हाफ करायचा. हाफ केला ना की जर 50% आणि 50% झाला, मग वरचा 50% आहे ना तो म्हणजे जे महाभूत व्यक्त आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा पृथ्वी महाभूत व्यक्त आहे, तर 50% मध्ये पृथ्वी झाला आणि उरलेल्या 50% चे 4 समान भाग करायचे आणि ते 4ही महाभूत तिथे हजर आहेत. ओके, सो 50% पृथ्वी आहे म्हणून व्यक्तीकरण पृथ्वीची द्रव्य अशा पद्धतीने होत आहे. 50% त्याचप्रमाणे आप महाभूत आहे म्हणून आप महाभूत प्रधान द्रव्य असं आपण म्हणतो त्याला. हे लक्षात घ्यावे. या अपमहाभूताच्या वनस्पती असं म्हणत असताना आपण काल कोहळा, कमळ वगैरे ह्या गोष्टी बघितलेल्या, शिंगाडा. पण हे बघत असताना कसं आहे ना की फक्त आप नाहीये त्याच्यात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. 5ही महाभूत त्याच्यामध्ये आहेतच हजर. ओके, सो सौशिर्य लाघवकरम इथे ना ऍक्च्युअली एक कॉमा पाहिजे. याचं कारण काय, इथनं विषय बदलतो पुढे. जगती एवं अनौषधम न किंचित विद्यते द्रव्यम वशात नानार्थ योगयोगम. आता इथे संपूर्ण आपण अन्वय लावूया. कसं आहे ते, जगती एवं अनौषधम न किंचित विद्यते. संपूर्ण ह्याच्यात आपल्याला धातू कुठला मिळाला, विद्यते. मग विद्यते आहे का, तर नकारात्मक आहे, न विद्यते. मग किम न विद्यते, तर अनौषधम न विद्यते. अनौषध असत नाही. कुत्र अनौषधम नास्ति, तर जगती एवं म्हणजे ह्या संपूर्ण जगामध्ये अनौषध असं किंचित न विद्यते. म्हणजे आता संपूर्ण आता एवढं तुम्हाला सगळं पंचमहाभूताचं सांगितलं म्हणून आता न किंचित विद्यते, कळलं. ह्या जगतामध्ये अनौषध असं काहीच नाही. मग आता पुढे काय, द्रव्यम वशात नानार्थ योगयोग. नानार्थ योगयोग म्हणजे काय, तर नानार्थ ह्याचा अर्थ काय, तर 5ही महाभूतांच्या एकत्रीकरणामुळे हे तयार झालेलं असल्यामुळं नानार्थ योगयोग अनौषधम जगती नानार्थ योगयोगो अनौषधम द्रव्यम न किंचित विद्यते असं म्हटलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पंचमहाभूतांनीच प्रत्येक गोष्ट तयार झालेली आहे आणि पंचमहाभूतांनी तयार झालेली असल्यामुळं कुठलीही गोष्ट ही काय औषधी नाहीये असं नाहीये. आपल्याला त्याचे गुणधर्म माहिती नसतील हा कदाचित, परंतु ही वनस्पती ही काय म्हणू कुठलंही द्रव्य हे औषधी नाहीये असं आपण नाही म्हणू शकत. हे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती औषध आहे, फक्त त्याचा बघायचा चष्मा आपल्याला मिळायला पाहिजे. एक जुन्या वैद्यांची मला गोष्ट इथे सांगावीशी वाटते. तर एक जुने वैद्य होते बरं का, तर मला एक्झॅक्ट नाही माहिती नाव वगैरे. तर त्यांनी त्यांच्या गुरूंकडे शिकत असताना एक औषध खाल्लेलं होतं आणि ते खाल्लेलं असताना त्यांना नाव वगैरे काही माहिती नव्हतं की आपण काय खाल्तोय वगैरे आणि हे कशात वापरायचा. तर ज्या ज्या वेळेला एखाद्या पेशंटला आकडी आलेली असते त्यावेळेला वापरायचं असं समज. तर त्यांनी ते घेतलेलं बघितलेलं वगैरे होतं आणि त्याचा वास जो असतो ना तर तो घोड्याच्या लिदीसारखा यायचा आणि म्हणून असं असताना म्हणजे एक पेशंट ते बघत असताना त्यांनी ती घोड्याची लीद सुद्धा तिथे वापरलेली होती. सो असं केल्यानंतर ते पेशंट जे होते त्याला आकडी आले त्यातनं ते बाहेर आले. तर हे जे आहे ना म्हणजे द्रव्य कुठलंही असो, मग ती आपण हेही बघतो की पारावत शकृत हे सुद्धा उत्तम हृदरोगासाठी औषध आहे. पारावत शकृत म्हणजे पारव्याची विष्ठा, कबुतराची विष्ठा हे सुद्धा द्रव्य जे आहे त्याचाही औषध उपयोग असू शकतो. म्हणजे प्राणीचे द्रव्य, वनस्पतीचे द्रव्य किंवा खनिज द्रव्य ही सगळी जी आहेत ना तर त्यांचा उपयोग आपण करूनच घ्यायला हवा वनस्पतींचा, प्राणीज द्रव्यांचा किंवा खनिजांचा औषध म्हणून. परंतु ते कशा पद्धतीनं वापरायचंय किंवा कोणत्या कंडिशन्स मध्ये वापरायचंय हे मात्र समजण्यासाठी आपण योग्य अशा गुरुकडे ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा सिद्धांतच आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. जगत तेवमन औषधम न किंचित विद्यते द्रव्यम वशात नानार्थ योगयोग. कुठलंही म्हणजे कुठलीही वनस्पती किंवा कुठलंही द्रव्य हे अनौषध नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, मग आता सर्वसाधारणतः नियम किंवा समजून की कोणतं द्रव्य कसं ओळखायचं हे जे आहे हे आता पुढे दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये द्रव्यम ऊर्ध्व गमन तत्र प्रायोग्नी पवनोत्कटम अधोगामीच भूयिष्ठम तोय गुणाधिकम. आता वनस्पती शोधायला सांगितलेलं ना तुम्हाला,
मग त्याच्यामध्ये कसं शोधायचं हा जो प्रश्न होता ना, त्याच्यामध्ये इथे उत्तर आहे. द्रव्यम ऊर्ध्वगमन तत्र प्रायः अग्निपवनोत्कटम यत प्रायः अग्निपवनोत्कटम म्हणजे अग्नी आणि पवन, पवन म्हणजे काय, वायू, उत्कट म्हणजे प्रधान, अग्निपवन द्रव्यम ऊर्ध्व म्हणजे काय, तर ऊर्ध्व अशा पद्धतीचं द्रव्य असतं. म्हणजेच काय, तर आपण वेली वगैरे बघतो वेगवेगळ्या, तर त्या चढत 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 वरती जातात, बरोबर, नक्की त्या जमिनीच्या आत जात नाही. त्याच्यानंतर इव्हन कुठलंही झाड जर का बघितलं आपण, तर त्या झाडाचे पार्ट्स जरी आपण बघितले ना, तरी मुळं जी आहेत ना, तर ती विशेष करून पृथ्वी आणि आपमहाभूत प्रधान असतात, कारण की ती आतमध्ये पृथ्वीच्या अधोगामी अशी जाणार आहेत. वेळेस खोड आणि बाकी पानं जी आहेत, तर ती पानं विशेष करून कशी आहेत, तर पृथ्वी महाभूत नसणं किंवा त्याला आपण अग्निपवनोत्कटम, अग्निवायू अशी असणारी ही वनस्पती आहेत. सो द्रव्यम ऊर्ध्वगमन तत्र हा अग्निपवनोत्कटम. इथे अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते की अग्नि, महाभूत आणि वात या दोन गोष्टी असणारे जी द्रव्य आहेत ती ऊर्ध्वगामी अशी असतात. तर आता तुम्ही अग्नीला बघितलंय, हातात कोणी मशाल वगैरे पण धरलेली असेल कधी, किंवा कुठल्याही प्रकारचा अग्नी, तर जेव्हा तुम्ही घेतात, मेणबत्ती जरा साधी पेटवायची, मेणबत्ती लावायची, जेव्हा मेणबत्ती उलटी करतो तर त्याची ज्योत उलटी होते का, कधी खालच्या बाजूला जाते का, कधी तर कधीच जात नाही, परत ते फिरून अशीच जाते. सो ऊर्ध्वगामी ऑलवेज. सो कुठलाही अग्नीचा प्रकार घेतला ना तरी सुद्धा तो कायम ऊर्ध्वगामी असतो, हे लक्षात घ्यायचं. अग्निशिखा असं म्हटलं जातं त्याच्यामुळे. तर अग्नीच्या बाबतीमध्ये, तसंच पवनाच्या बाबतीमध्ये, पवन म्हणजे वायू प्रधान द्रव्य जे आहे ते सुद्धा शक्यतो ऊर्ध्वगामी असतात. अधोगामीच्या भूयिष्ठम भूमितोय गुणाधिकम, भूयिष्ठ म्हणजे प्रधानतः भूमितोय गुणाधिकम अधोगामी द्रव्यम अस्ति. जी द्रव्य भूमी म्हणजेच काय, तर पृथ्वी महाभूतात्मक आणि जल महाभूतात्मक असतात, तर ती अधोगामी असतात. जसं आता म्हटलं की एकच झाड वनस्पती आहे, तर एकाच झाडाच्या खोडाच्या खालती म्हणजे मुळं जी आहेत ना ती ऑलवेज खाली जाणारी आहेत, अधोगामी आहेत, ती भूमितोय गुणाधिकम अशी आहेत. सो एखाद्या वनस्पतीचा आपण मूळ वापरत असो, तर त्याचा परिणाम जो आहे तो शरीरामध्ये जल आणि आपमहाभूत वाढवण्याच्या दृष्टीने होणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि एखाद्याच्या वनस्पतींचे पण पानं वापरणार असते किंवा त्याचे टोक किंवा त्याची काय म्हणतो तुरे वापरणारे असं ना, ते अग्नी, पवन, अग्नी आणि वायू याचा विशेष करून प्रकटीकरण झालेलं असेल, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे द्रव्य अख्खं कसं आहे हे तर आहेच, हे महत्वाचं नाही असं नाही. जसं चित्रक म्हटल्यानंतर अग्नी महाभूताचं द्रव्य आहे, वड म्हटल्यानंतर पृथ्वी महाभूताचं द्रव्य आहे, अगदी बरोबर आहे. परंतु त्यात सुद्धा जे आहे ना, तर त्या झाडाच्या वनस्पतीचे उपयुक्त अंग कुठलं वापरलंय त्याच्यानुसार सुद्धा फरक पडेल. आणि म्हणून पंचमहाभूतिक संघटन जे आहे त्या द्रव्याचं, ही गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं राहतं. ज्या वेळेला आपण द्रव्य गुण हा विषय करतो त्यावेळेला या सगळ्या कंगोऱ्यांचा विचार आपण करायला पाहिजे की याचं उपयुक्त अंग काय आहे आणि त्याच्यामुळे त्याचं गामित्व शरीरामध्ये कुठे आहे. एक तुम्हाला छोटस उदाहरण म्हणून सांगते, तर वासा वनस्पती आहे, बरोबर, अडुळसा, त्याचं उपयुक्त अंग काय आहे, तर पान वापरलं जातं, वासापत्र, बरोबर. तर वासापत्र आहे ना, तर त्याचा उपयोग उत्तम काय आहे, तर तो दमा कमी करण्यासाठी किंवा श्वास कमी करण्यासाठी म्हणून तो उपयोगी आहे, बरोबर. खोकला कासामध्ये उत्तम आहे. आता जर का तुम्ही एखादं पिंपळाचं पान वगैरे केलं असेल ना ह्याच्यामध्ये ठेवून, तर त्याला जाळी पडते बघा. तर ती जाळी जी आहे ना, तर ती आहे आपल्या शरीरातल्या फुफ्फुसांचा जो ब्रॉन्कियल ट्री आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे, बरोबर. आणि म्हणून त्याचं गामित्व वासाचं जे पानाचं आहे ना ते विशेषत्वानं आपल्या शरीरातल्या फुफ्फुसांकडे जातं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण श्वास कुठून घेतोय, तर फुफ्फुसांमधनं घेतोय, किंवा ते आपलं मुख्य गोष्ट आहे. तसंच निसर्गामध्ये झाडं श्वास कुठून घेतायत, त्यांना काही नाक आहे का, वेगळं नाहीये. मग श्वास घेणं सोडणं म्हणजे काय, ऑक्सिजन घेणं आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. ते लोक काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. मग ही प्रक्रिया कुठे घडते, तर पानामध्ये घडते. आणि म्हणून आपले लंग्स ऑलवेज सिमिलर टू पान अशी आहेत. सो कुठलंही औषध ज्या वेळेला आपल्याला लंग्स साठी बनवायचं आहे,
तर त्याचं गामित्व जे आहे ना, तर ते पानं जे आहेत तर त्याचं गामित्व आपल्याला ह्या पद्धतीनं सापडतं. सो असं गामित्व त्या वनस्पतीचं पण बघायला पाहिजे. तर ह्या दृष्टीने या गोष्टींचा विचार आपण नक्की करायला पाहिजे. सो मग तसं आरशामध्ये जिथे जिथे कोंब फुटतात तर त्याचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर भूमितोय असं म्हणत असताना भूमी आणि तोय प्रधान ज्या वनस्पती आहेत तर त्या विशेषत्वाने उदगत अर्श वगैरे ह्याच्यासाठी विशेष करून बघायला पाहिजे. असं वेगवेगळा विचार आपण त्याच्यामध्ये करायला हवा. एखादे पेशंट जर आहे, स्किनचा पेशंट आहे, तर त्या स्किनच्या पेशंटमध्ये काय आहे तर सालीचा उपयोग होणार आहे. कारण ती त्वचा जी आहे वनस्पतीची ती अनालोगस टू आपली त्वचा असं आहे. म्हणून करंज सालीचा उपयोग विशेषत्वाने केला जातो. तर ह्या दृष्टीने ह्या गामित्वाचा आपण विचार करायला पाहिजे. आता तुम्हाला एक होमवर्क म्हणून देते की आपल्या शरीरातले तुम्हाला माहिती असणारे किंवा जे आपण गामित्व म्हणून शोधणारे असे जे हे आहेत त्याने अवयव आहेत तर ते घेऊन त्याच्या समोर वनस्पतींचं उपयुक्तांग असं लिहायचं. म्हणजे थोडासा वेगळ्या पद्धतीनं द्रव्यगुणाचा अभ्यास होईल असं एक मला वाटतं. सो गामित्व हा भाग जो आहे ना तर तो ह्या पद्धतीने आपल्याला समजायला पाहिजे. ओके. सो अधोगामी भूयिष्ठम भूमी तोय गुणाधिकम भूमी तोय गुणाधिकम हे इथपर्यंत कळलं. किती द्रव्यम इथपर्यंत द्रव्य सगळं सांगून त्याच्यानंतर त्याचा उपयोग काय नाही होणार आणि ह्याच्यात कन्फ्युजन कुठे होतं हे पण तुम्हाला सांगून ठेवते पाठांतरामध्ये. तर पैसे आणि मग नाभसम सूक्ष्म विशद इथे दोन्ही सेम आहेत. सूक्ष्म विशद लघु शब्द गुणोद्गुणम नाभस आहे. नाभस म्हणजे काय आकाश. आकाशाचा गुण कुठला आपला तर्कसंगत असेल म्हणून नाभसम सूक्ष्म विशद लघु शब्द गुणोद्गुणम आणि वायूचं जे आहे ते वायू वृक्ष विशद लघु स्पर्श महत्वाचा फरक आहे हे लक्षात घ्यायचं. झालं इथे द्रव्य ह्याच्या पुढे आता रसायन भेदैहि वीर्यं पुनर्वदन्ते स्निग्धं हिममृदु. किती वाजले? 1-2 मिनिटं इथे द्रव्यं रसायन भेदैहि उत्तरः उपदेशते. उत्तर काय सांगतो रसभेद आम्ही सांगणार आहोत. याच्या पुढे आता द्रव्य झालं ना द्रव्य रस वीर्य त्याच्या पुढे आता वीर्य सांगतात. वीर्यं पुनर्वदन्ते के गुरु स्निग्धं हिमं मृदु लघुरूक्षोष्ण तीक्ष्णञ्च दैवं मतमष्टः चरकस्त्वाह वीर्यं तत् क्रियते येन या क्रिया नावीर्यं कुरुते किंचित् सर्वा वीर्यकृता हि सा गुर्वादिष्वेव वीर्याख्या तेनान्वर्थेति वर्ण्यते समग्र गुणसारेषु शक्त्युत्कर्ष विवर्तिषु व्यवहाराय मुख्यत्वात् बभग्र ग्रहणादपि अतश्च विपरीतत्वात् संभवत्यपि नैव सा विवक्षते रसाद्येषु वीर्यं गुर्वादयो यतः उष्णं शीतं द्विधैवान्ये वीर्यमाचक्षतेऽपि च नानात्मकमपि द्रव्यम् अग्निशोमो महाबलो व्यक्ताव्यक्तै जगदिव नातिक्रामति जातुचे. आता इथपर्यंत ना हे सगळं वीर्याचं वर्णन आहे. तर वीर्य म्हणजे काय तर इथे सुरुवात केली आहे. आता ना काही अलिखित नियम असतात कुठल्याही शास्त्राचे ते सांगते. एकीय मत हा एक खूप भाग असतो आयुर्वेदामध्ये नेहमी. पण आता हे पटलेलं आहे ना आणि मग दिलेलं आहे असं असताना त्याच्यानंतर एकदम परफेक्ट हा हे बरोबरच आहे असं जर म्हणायचं असेल ना तर दुसऱ्या अध्यायाचं नाव किंवा दुसऱ्या ग्रंथकारांचं नाव तिथे दिलेलं असतं. आता इथे वीर्यम पुन्हा वदंती एके एक जण असं म्हणतात वीर्य म्हणजे काय तर गुरु स्निग्ध हिम मृदू लघु वृक्ष उष्ण तीक्ष्ण अशी ही 8 प्रकारची वीर्य आहेत. हा मग आता वीर्य म्हणजे काय आपल्याला नॉर्मली द्रव्य गुण जेव्हा आपण शिकतो तर त्यावेळेला उष्णवीर्य शीतवीर्य ह्या दोन गोष्टी माहित असतात.
परंतु वीर्य म्हणत असताना इथे त्यांनी म्हटलं की 8 वीर्य. कुठली 8 वीर्य? तर गुरु, स्निग्ध, हिम, मृदू. गुरुगुणाने काम केलं जातं एखाद्या वनस्पतीकडनं किंवा एखाद्या द्रव्याकडनं. त्याच्यानंतर स्निग्ध गुणाने काम केलं जातं. हिम म्हणजे शीत गुणाने काम केलं जातं. त्यानंतर मृदू गुणाने काम केलं जातं. अजून काय तर लघु, वृक्ष, उष्ण आणि तीक्ष्ण. लघु गुणांनी, वृक्ष गुणांनी, उष्ण गुणांनी आणि तीक्ष्ण गुणांनी, हे जे 8 गुण सांगितले ना, ते 8 प्रकार वीर्याचे आहेत असं एकीय मत आहे. परंतु चरकस्तु आह वीर्यं तत् क्रियते येन या क्रिया. वीर्य म्हणजे काय? चरकाचार्य असं म्हणतात. म्हणजे चरकांचं एक मत पटलंय बरं का वाग्भटाचार्यांना, हे इथे असं त्यांना म्हणायचं असतं. सो चरकस्तु आह, चरकाचार्य म्हणतात वीर्यं तत् क्रियते येन या क्रिया, ज्याच्यामुळं क्रिया घडते. आपण समजा एखादं द्रव्य एखाद्या पेशंटला एखाद्या गोष्टीसाठी दिलं, तर ती गोष्ट घडते ज्या वेळेला, तर ती जी कशामुळं घडते तर त्याला वीर्य असं म्हणायचं. न अवीर्यं कुरुते किंचित सर्वा वीर्यकृताहि सा. अवीर्य असं काहीही काम करत नाही, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वीर्यानेच होतात. गुर्वादिष्वेव वीर्याख्या तेनाम वर्धेति वर्णते. म्हणून ही जे गुर्वादी वीर्य सांगितलेले आहेत ना, ते त्या अर्थाने सांगितलेले आहेत. आपण हे श्लोक घेऊयात परत एकदा. म्हणजे वीर्यापासून आपण सुरुवात करूयात. एक श्लोक वाचून थांबूयात. समग्र गुणसारेषु शक्त्युत्कर्ष विवर्तिषु व्यवहाराय मुख्यत्वात बभग्र ग्रहणादते. ओके, सो 6 वाजलेले. आता परत आपण भेटणार आहोत मला वाटतं पुढच्या शुक्रवारी 4 वाजता भेटूयात आणि सुमारे 5 वाजता. ओके, सो आपण नेहमीप्रमाणे पसायदान म्हणूया आणि थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे निवडले पायिकपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती पाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जाता, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लौकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजय होआवे जे, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. आपण शंका नाही घेतल्या आहे. ओके, ठीक आहे. आज काही विचारलेलं दिसत नाही आहे. नेक्स्ट टाइम घेऊयात नक्की परत विचार. ओके.